घरच्या घरी बनवूया हेल्दी मोमोज, तेही मैदा न वापरता। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी गव्हाचे पीठ, 1 चमचा तेल, चवीपुरतं मीठ। हे सगळं एकत्र करून पीठ मळून घेऊया। पीठ मळून झालंय, आता त्याला 10 मिनिटे मुरायला ठेवूया। पीठ मुरते तोपर्यंत सारण तयार करून घेऊया। त्यासाठी 1 वाटी बारीक चिरलेला कोबी, अर्धी वाटी बारीक चिरलेला गाजर, अर्धी वाटी शिमला मिरची आणि अर्धी वाटी कांदा बारीक चिरलेला। आता एका पॅन मध्ये 2 चमचे बटर घालून घेऊया। बटर गरम झालंय, आता त्यावरती 1 चमचा किसलेला लसूण परतून घेऊया। आता कांदा, कोबी, गाजर, शिमला मिर्च सगळं टाकून मोठ्या आचेवर परतून घेऊया। यात 2 चमचे पिझ्झा पास्ता सॉस, 2 चमचे शेजवान सॉस घालून चांगलं मिक्स करून घेऊया। वरून थोडं चवीपुरतं मीठ घालून घेऊया। 2 मिनिटे हाय फ्लेमवर परतून घेऊया। आता आपलं सारण रेडी झालंय, त्याला थंड करून घेऊया। आता आपले पीठ मुरले आहे, त्याला मळून घेऊया। त्याची एक आता पातळ चपाती लाटून घेऊया आणि एका वाटीच्या साह्याने त्याच्या पुऱ्या कापून घेऊया। एका पुरीमध्ये सारण टाकून घेऊया आणि मोमोजचा आकार देऊया। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे मोमोज तयार करून घेऊया। आता इडली पात्रात पाणी उकळून घेऊया आणि सगळे मोमोज त्यात वाफवून घेऊया 10 मिनिटे। 10 मिनिट नंतर मोमोज रेडी आहेत। गरमागरम मोमोज चटणी बरोबर सर्व करूया। जर तुम्हाला मोमोज चटणीची रेसिपी हवी असेल तर कमेंट करा चटणी। पुढचा व्हिडिओ मोमोज चटणी रेसिपी असेल आणि मराठी फ्लेवर्सला फॉलो करा।